पाहायला भेटली. धावसंख्या झाली ती म्हणजे 1. आता स्ट्राईक रेटवरती आलाय तो म्हणजे रुपेश आणि प्रणीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टाकलेला हा चेंडू. पाहूया चेंडू पंच मात्र आमच्याकडे ओढले जातील का तर नाही. मात्र पंचांनी सांगितलं की हा निर्धाव चेंडू आहे. डॉट चेंडू पाहायला भेटला. डॉट चेंडू मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटते. यश गोलंदाजी मार्क वरती. ओ हो चेंडू हवेत आहे. पाहूया चेंडू कुठपर्यंत जातोय तर चेंडू 1 टप्पा 2 टप्पा चेंडू गेलाय. सीमा रेषा पार आलाय हा चौकार ठोक डीजे. पुढील चेंडू हलका कट केलेला हा चेंडू. पाहूया या चेंडूवरती धावा किती येते. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आहे. चेंडू टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. ही एक धाव पाहायला भेटली. 1 धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 6 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटली धावसंख्या. 6 वरती जाताना पाहायला भेटली धावसंख्या. ओ हो भिरकवून मारायचा होता परंतु प्रयत्न फसला गेला मैदानाच्या आतमध्ये. ही एक धाव पाहायला भेटली. निर्धाव चेंडू सॉरी निर्धाव चेंडू पाहायला भेटली. 6 वरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. पंच घोषित करतील ही एक धाव. इथे मात्र शतक देखील संपले गेले. धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती जाऊन पोहोचते. एकदम संत गतीने चाललेला हा सामना. सोनेरी सूर्याची सोनेरी किरण, सोनेरी किरणाचे सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाचा सोनेरी शुभेच्छा. सोनेसारख्या लोकांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज. बघा कशा प्रकारे गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं असेल.
गोलंदाजी मार्क वरती मयूर आले. मयूर यांचा पुढील चेंडू जरा घाई करायचे. मयूर स्पीडअप घ्यायचा आहे. मनोज दादा तलेकर आपण देखील स्पीडअप घ्यायचा आहे. सस्ताईच्या काळात महागाईची कमाल. सस्ताईच्या काळात महागाईची कमाल. 10ला 1, 20ला 2. चकोबार चकोबार चकोबार. चेंडू मारल्या गेला. चेंडू हवेत आहे आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. चकोबारचं स्वागत केलंय खेळाडूची विकेट घेऊन. पहा विकेटचा पडतान. मोठा हादरा मोठा गडी बाद होताना पाहायला भेटतोय. संघाला लागलेली पहिली 7.5 डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला भेटते. डगआउट मध्ये घरच नाव ऐकता प्रशांत घरच नाव. हे प्रशांत घरच नाव ऐकता थँक्यू थँक्यू. प्रशांत घरत यांनी मात्र सुप्रीमो खोलला. त्यानंतर हा खेळाडू नावारूपाला आला. हा प्रशांत घरत. त्याचं आता नुकतंच आपण सॉन्ग ऐकलं. एक साधा आणि सिंपल असणारा हा खेळाडू. त्याची खेळी पाहायला भले भले थांबतात. तोच हा प्रशांत घरत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला भेटलं. पुन्हा एकदा सज्ज. ओ हो चेंडू हवेत आहे. चेंडू पाहूया. चेंडूच्या खाली खेळाडू येतोय पण खेळाडू बनेल दर्शक. दर्शक बने फिल्डर. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू 6 धावांसाठी फरार. ठोक डीजे. सज्ज गोलंदाजी मार्ग वरती कशी गोलंदाजी होईल मैदानाच्या आतमध्ये. काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू पाहायला भेटला. पंच मात्र सकाळच्या सत्रामध्ये कवायत प्रकार करायचा होता. चेंडू पाहायला भेटला. इथे मात्र कवायत प्रकार करताना पाहायला भेटले. मनोज तळेकर कवायत प्रकार 10वा. 1998ला आम्हाला कॉलेजला शिकवलेला तोच कवायत प्रकार मैदानाच्या आतमध्ये दाखवतात मनोज तळेकर. हो 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 लेग साईडला मारलेला फटका पाहूया. एक धाव तर पूर्ण. एक धावेचे धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. त्यांच्या साथीला मात्र त्यांचे दोष. विज्जू तलेकर. विज्जू आणि मनोज ही निवे संघाची जान. एक धडकन आहे तर दुसरा जान आहे. दिल धडकन आमने सामने पाहायला भेटत आहेत. कशा प्रकारे धावा होतील मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. ओ हो 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 चेंडू हवेत आहे. खूप दुरून खेळाडू येतोय. तो पहिले टोपी सांभाळतोय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. झेल घ्यायचा होता परंतु झेल सोडला गेला. पंचांकडे अपील केली गेली होती आणि ही विकेटचं पतन. पहा गडी बाद बाद बाद. ठोक डीजे. कसा मारतोय. आकाशची एक कहाणी सांगतो. तुम्ही माझी मुंबई आणि श्रीनगर वॉरियर्स हे माझी मुंबई IPL ला हा दोन्ही संघ फायनल खेळताना पाहायला भेटले होते. आकाश तारेकरने 50 मारली होती फायनलच्या
सामन्यामध्ये, परंतु 50-50च्या ओव्हरमध्ये मात्र सामना गमावला श्रीनगर वॉरियर्स संघाने. आता मात्र न्यू फलंदाज प्रणित आलाय, गॉड ऑफ भिवंडी भावेश पवार. न्यू फलंदाज प्रणित मैदानाच्या आतमध्ये. सतीश बेलोसे कुठे असतील तर माईकशी संपर्क साधावा. सतीश बेलोसे साहेब, सतीश बेलोसे. काय चेंडू टाकलाय मैदानाच्या आतमध्ये. मयूर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 वरती जाऊन पोहोचते. 17चा जर विचार केलात ना, ज्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये 360 डिग्री आणलं तो मात्र साऊथ आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स, एलियन डिव्हिलियर्स या नावाने ओळखली जाणारी ही जर्सी 17 नंबर. अर्थातच खतरा कोणाला होईल मैदानाच्या आतमध्ये. ओ हो, चेंडू समोरच्या दिशेला आहे, परंतु चेंडू जातोय कॅमेरामॅनला सलामी देऊन. चौकार चौकार चौकार, 4 धावा. थँक्यू सर, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, जर त्याचं गाणं वाजवताना फरदीन काजी तो येत्या 14 तारखेला पोलादपूर तालुक्यामध्ये देखील येताना पाहायला भेटेल. 14 तारखेला मोठी स्पर्धा आहे पोलादपूर तालुक्यामध्ये. ऑल इंडियाचे खेळाडू येताना पाहायला भेटेल पोलादपूर तालुक्यामध्ये. फरदीन काजी देखील येताना पाहायला भेटेल. आकाश तारेकर देखील पाहायला भेटेल. योगेश पेंकर देखील पाहायला भेटेल. योगेश पेंकरच्या नेतृत्वाखाली फरदीन काजी हा पोलादपूर तालुक्यामध्ये 14 तारखेला दाखल होईल. 1 लाख रुपयाची स्पर्धा स्पर्धेचे पारितोषिक 1 लाख रुपये असणारी ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये मात्र मोठे आयकॉन खेळाडू, ऑल इंडियाचे आप आयकॉन खेळाडू पाहायला भेटेल. तिथे मात्र फरदीन काजी देखील पाहायला भेटेल. नवीन गोलंदाजी मार्क वरती. कॅमेरामॅन जरा नावावरती झूम करायचा आहे. ऋतू आलाय गोलंदाजी मार्क वरती. ऋतूचा पुढील चेंडू. ऋतूने पहिला टाकलेला हा चेंडू, ही चोरटी धाव म्हणता येईल. चोरटी धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या मात्र पुढे गेलेली आहे. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे. धावसंख्या 22 वरती जाताना पाहायला भेटते. जरा स्पीडअप घ्यायचं आपल्याला. सामने भरपूर खेळवायचे आहेत. तसेच मान्यवरांचे मनोगत देखील आहेत. मान्यवर देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. ओ हो, बॅट्समन सांगतोय जागेवरतीच थांबा, कारण की चेंडू जातोय. हाय हँडसम अँड ब्युटी. षटकार षटकार षटकार, ठोक डीजे. सर्व व्हॉलिंटियर्सला विनंती करतो, शिवकृपाचे सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण बाउंड्रीवरती जायचं आहे. स्टेजवरती एकाने सुद्धा बसायचं नाही. स्टेजवरती मान्यवरांसाठी आहे. हलक्या हाताने मारलेला हा चेंडू. 1 धाव तर पूर्ण केले. 1 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने पुढे गेले. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. हलक्या हाताने कट केलेला हा चेंडू. तिथे 2 खेळाडू येतात चेंडूच्या मागे. जर पाहायला गेला तर रानवडी संघाने मात्र आताच नवीन जर्सी लॉन्च केले. जर्सीचा कलर पाहायला गेला तर रेड व्हाईट कलर पाहायला भेटतोय जर्सीचा. धावसंख्या मात्र पुढे गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते
32 यावरती जाऊन पोहोचते. 31 धावा पालकाला पाहायला भेटते. वाईट चेंडू पाहायला भेटला. वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते. ऋतू मात्र कुठेतरी लाईन अँड लेन विसरताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा ऋतूला मात्र पुन्हा एकदा लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. मारलेला हा चेंडू लेग साईड ऑफ साईडला मारलेला हा चेंडू, तिथे चेंडू अडवला गेला. ही एक धाव बघता बघता पूर्ण केली. एक धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे ओढले गेलेत. वाईट चेंडू सांगतायत पंच. या वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. ओहो, काय फटका सजवला गेला. हाय हँडसम अँड ब्युटी. षटकार 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 ठोक डीजे. या स्पर्धेसाठी त्यांचे मौल्यवान असे सहकार्य झाले. तसेच आपले राजेश शेलार साहेब यांच्याकडून मालिकावीर कॅश यांच्याकडून देण्यात येणार आहे. मायाभूषण कोंडरे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज देण्यात आलेला आहे. अक्षय सुनील कोंडरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज व कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. त्यांचं देखील मी सहर्ष मनापासून स्वागत करतो. सोयम सचिन डेबे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज व कॅश प्राइज देण्यात आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वरती जाऊन पोहोचते धावसंख्या. त्यानंतर पाहायला गेला तर अनिकेत रिंगे यांच्याकडून स्टंप देण्यात आले. साहेबांचं देखील मनापासून असं सहर्ष स्वागत करतो. हर्षद गोलप यांच्याकडून इंटरनेट सेवा पुरवली गेलेली आहे. साहेबांचं देखील सहर्ष स्वागत करतो. आपण जी स्पर्धा पाहत आहात गोलंदाजी मार्क वरती कल्पेश आलाय. कल्पेशचा पहिला चेंडू हवेत आहे. पाहूया झेल घेतला जाईल का. तो नो मॅन झोन मध्ये टप्पा पडलाय. तिथे 4 खेळाडू चेंडूच्या मागे येताना पाहायला भेटले. इथे बघता बघता ह्या धावा पूर्ण केल्या गेल्या. दोन धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 41 वरती जाऊन पोहोचते ही धावसंख्या. विकी घोलप यांच्याकडून या साहेबांकडून देखील नाश्ता आलाय. साहेबांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रमोद लाड यांच्याकडून 3000 कॅश यांच्याकडून आले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. राजेश कोंडरे यांच्याकडून 5000 रुपयाची कॅश आले. साहेबांचा देखील मनापासून असं आभार व्यक्त करतो. चेंडू टाकला गेला मैदानाच्या आतमध्ये. हलकासा चेंडूने वलन घेतला आणि हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूने मात्र डॉट चेंडू पाहायला भेटला. न समजला चेंडू फलंदाजाला. महेंद्र मोरे साहेब यांच्याकडून देखील 2000चं कॅश प्राइज झाले. त्यांचं देखील मी मनापासून असा आभार व्यक्त करतो. गणेश कोंडरे विशेष सहकार्य यांचं देखील मनापासून असा आभार व्यक्त करतो. आदेश मस्के यांचं देखील मनापासून असा आभार व्यक्त करतो. 2000चं कॅश प्राइज साहेबांकडून आलेला आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी कल्पेशची मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार केला तर 41 वरती 2 विकेट असं पाहायला भेटतोय. शिवाजी पवार यांच्याकडून 1500चं कॅश प्राइज आले. साहेबांचं देखील मनापासून असं आभार व्यक्त करतो. सर्व देणगीदारांचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या मात्र 41 वरती जाताना पाहायला भेटली. हो 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 काय गोलंदाजी करतो. भेदक अशी गोलंदाजी पाहायला भेटते. असा चेंडू पथी राणाने विराट कोहलीला टाकला होता. शॉर्ट चेंडू. पहिला चेंडू टाकला गेला तेव्हा त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला. परंतु दुसरा चेंडू पुन्हा एकदा तसा टाकला. परंतु तो चेंडू आउट ऑफ द पार्क गेला. 6 धावेला गेला. कारण की बाप होत आहे त्यांनी दाखवलं मैदानाच्या आतमध्ये लगातार. आणि दुसऱ्या बॉलवरती पण चौकार गेला. म्हणजे पतिराणाला सांगितलं की तू अजून अंड्यात आहेस. जेव्हा तू पालण्यात होतास तेव्हा मी सेंचुरी मारल्यात असं सांगितलं त्यांनी मैदानाच्या आतमध्ये विराट कोहलीने. चेंडू टाकल्या गेला. चेंडू मारल्या गेला. चेंडू मात्र गेला. हा हँडसम अँड ब्युटी. षटकार षटकार षटकार. 6 धावा ठोक डीजे. जर पाहायला गेलात ना तर CSK आणि RCBचा सामना 2008 साली
2008चा बदला 2025 साली घेण्यात आला. तब्बल 6183 दिवसानंतर सीएसकेच्या घरात जाऊन सीएसकेला हरवलंय ते म्हणजे आरसीबीने, ते म्हणजे रजत पाटीदारने. तो एकमेव करणारा ठरला ज्यांनी मात्र सीएसकेच्या घरात जाऊन त्यांचा बालेकिल्ला तोडला आणि अर्धशतक देखील त्यांनी झळकवलं. 50 धावांची किरी त्यांच्याकडून पाहायला भेटली होती. पूर्ण धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन तिसऱ्या धावेचा देखील होतोय मैदानाच्या आत प्रयत्न, परंतु नाही. या 2 धावा, 3 धावा यांनी मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते. ओके, 4थी धाव घ्यायची होती, परंतु या 3 धावा ऍड केल्या जातात. 3 धाव्याने मात्र धाव फलक पाहायला गेला तर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा झाल्यात, 51 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे रानवडी ब संघाला. तर मी संघाला विनंती करेल की आपण त्वरित यायचं आहे. दुर्गवाडीच्या सर्व खेळाडूंना सांगण्यात येते की कुठेही जाऊ नका, यानंतर तुमची लगेच मॅच होईल. यातला विनर संघ जो तुमच्या सोबत खेळेल. दुर्गवाडीचा पोलाद अर्थातच दिनेश चव्हाण कुठे असेल तर कुठेही जाऊ नका. इनफॉर्म बल्लेबाज दिनेश चव्हाण, त्याच्या बॅट मधून फटकेबाजी येतात. तो मात्र गरम होताना पाहायला भेटले, परंतु ते एक झेल सोडला गेला. टीमचा जर 2 झेल सोडले गेले, टीमचा सेनापती असा करेल तर मावले काय करणार आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण की कॅप्टन वरती पूर्ण जबाबदारी असते. तसंच काहीच पाहायला लागेल मैदानाच्या आतमध्ये. कुठंतरी फिल्डिंग करताना दुर्गवाडी संघ नाराज करताना पाहायला भेटेल आपल्याला. तेवढ्याच वेळामध्ये अरविंद पासवान देखील येताना पाहायला भेटेल. एक मोठा टारकास्ट, एक मोठा लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्याकडे बघितलं जातं. त्यानंतर राकेश पार्टे देखील इथे येताना पाहायला भेटेल. राकेश पार्टे मात्र सकाळी पहाटे 5 वाजता निघालाय इकडे येण्यासाठी. तो मात्र काही तासामध्ये इथे पोहोचेल. त्याचं देखील हेलिकॉप्टर कळलच्या ग्राउंडवरती उतरेल. आणि पहा त्याचे दोन्ही ओपनर विजय आणि मनोज मैदानाच्या आतमध्ये डान्स करतायत, काय की राकेश पार्टे येतोय. टेन्शन घेत नाहीत ते. रानवडी संघ, भीमनगर वॉरियर्स संघ आपल्या क्षेत्रक्षी सजवून घ्यायचं कृपया प्लीज. दादानो, आपल्याला सामने खूप खेळवायचे आहेत. तो सर ऐकूया एक मधुर संगीत. कम ऑन डीजे, ठोक डीजे. नमस्कार दोस्तों, करेक्ट थँक्यू डीजे. रानवडी संघाने आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. धावांचा विचार केला तर 51 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे बनवल्या जातील. भीमनगर वॉरियर्स संघाने 50 धावा केल्यात. समोरच्या संघाला 51 धावा बनवायच्या आहेत. या गाण्याचा किस्सा मी सांगतो तुम्हाला. आताच नुकता पार पडलेला साई भंडारा येत्या 15 मार्च रोजी साई भंडारा आयोजित केला होता. तेव्हा तो भंडारा मोठ्या उत्साहाने साजरा केला. साईनाथ मित्रमंडळ ग्रामपंचायती समोर तो भंडारा साजरा केला गेला. तिथे साईबाबांचा हुबहू एक व्यक्ती आला होता, ज्याने मात्र साईबाबांचं रूप धारण केलं होतं. जेव्हा तो येत होता तेव्हा असं वाटलं की सेम साईबाबा आले होते का काय. अंगावरती काटा आला होता अक्षरशः, आणि हे गाणं वाजवत होतं तिथं. आणि आज तोच कार्यक्रम म्हालुंग्यात देखील आहे. तर सर्व साई भक्तांना एक विनंती असेल, साई भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे. आपण देखील जाऊन कपड्यामध्ये असाल तर साई भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे. हुबहू साईबाबा प्रकट झाले असं ते वाटलं होतं एका सेकंदाला, कारण की माझ्या अंगावरती सर अक्षरशः काटे आले होते. सेम साईबाबा, आणि हे गाणं वाजलं होतं तेव्हा मी स्वतः नाचायला लागलो होतो. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे भीमनगर वॉरियर्स. जर टार्गेट पाहायला गेला तर 50 धावांचं फक्त आणि फक्त टार्गेट असेल. कशा प्रकारे फलंदाजी होईल. आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये 26 सिक्स आणि 27 बाउंड्र्या लगावल्या गेल्यात. अजून लगावल्या जातील, कारण की मैदानाच्या आतमध्ये अजून फलंदाजी होणे बाकी आहे. फलंदाजा गटातील सामने बाकी आहेत. मोठे आयकॉन खेळाडू बाकी आहेत. कापड्यातले ऋतिक असेल, प्रतीक असेल,
गोलंदाजी मार्क वरती संकेत आला तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज. रानवडी संघाचा 11वा खेळाडू कुठे असेल ते माहिती संपर्क साधावा. 12वा खेळाडू. पहिला चेंडू फुला पहिला चेंडू होता. झेल घेतला जाईल का तर नाही. झेल सोडला गेला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही हाताने झेल पकडायचा होता परंतु तिथे गावठी भाषा बोलायला गेलो ना तर हात फाटलेत. गावठी भाषा जेव्हा आम्ही हँडरम क्रिकेट खेळायचो तेव्हा हा शब्द खूप जण वापरायचे. तुझे काय हात फाटलेत का. तसंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला भेटतो परंतु क्रिकेटला एक जनरेशन वेगळी आली. जनरेशन 2.0 आलं. त्यानंतर हे युट्यूब लाईव्ह आलं. त्यामुळे हे सर्व शब्द गाळले गेलेत. क्रिकेटचे नियम देखील बदलले गेले. ओ हो 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 काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटले. निर्धाव चेंडू होताना पाहायला भेटला. फिल्डिंग मध्ये काहीसा बदल होताना पाहायला भेटतो पुन्हा एकदा. जरा स्पीडअप घ्यायचा आहे उमेश. कर्णधार उमेश जरा स्पीडअप घ्यायचा आहे. हो 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 पुढे येऊन मारायचा प्रयत्न प्रयत्न हवेत आहे. पाहूया प्रयत्न झेल घेतला जाईल का तर नाही. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. जणू काही वेगळंच काहीसं करायचं होतं मला वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे झेल सोडला गेला. चौकार देखील गेला आणि ठोक डीजे. धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटले. पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस चेंडू वरती आलेला हा हाय हँडसम अँड ब्युटी. षटकार 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 ठोक डीजे डीजे वाले. ही एक धाव पाहायला भेटली. एक धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावरती. 13 कुणाचे वाजणार 12 ग्राउंडच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. जे भर उन्हामध्ये खेळतात त्यांना एक विनंती असेल आपण कॅच कॅच खेळायचा नाही तर बाहेरचे बॉल हात आणायचे आहेत. तामाने संघाचे सर्व खेळाडू. 1+2 2 धावा ना या. 2 धावा या. 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे गेले. धावसंख्या जाते 16 वरती. 3 धावा टोटल. 3 धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. 16 वरती जाऊन पोहोचले. हा हलक्या हाताने कट चेंडू मारला गेलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण आलाय. खूप दूरून क्षेत्ररक्षण देखील चांगलं पाहायला भेटलं. थ्रो देखील चांगल्या प्रकारचा पाहायला भेटला परंतु चुकी होताना पाहायला भेटली. ज्यांनी लहानपणी गोट्या खेळल्या असतील ना त्यांचा हा अचूक नियम असतो हा कधी कधी. जसा विराट कोहली कुठलाही खेळाडू असू द्या कुठून थ्रो मारू द्या. लॉंग अप वरून मागू द्या. लॉंग इन वरून मागू द्या. त्याचा सटीक थ्रो पाहायलाच भेटतो. आणि खेळाडू मात्र डगआउट मध्ये जाताना पाहायला भेटतो. वर्ल्ड कपला देखील त्याचा असा थ्रो पाहायला भेटला होता. आणि इथे धावा पाहायला भेटला तर 18 वरती जाऊन पोहोचते.
जरा स्पीडअप घ्या प्लीज, आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे. मार्क वरती गुणाजी मोरे, वय वर्ष पाहायला गेला तर 50-55 असलेला गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण की भले भले थकतात गोलंदाजी करताना. ज्यांचं वय 18 आहे ते थकतात, परंतु वयाच्या 50-55 वर्षी देखील गोलंदाजी करतात मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करते. तर समोर फलंदाज पाहायला गेलात ना, त्यांचं वय वर्ष पाहायला गेलात तर ते पण 40च्याच प्लस आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा 18 वरती जाऊन पोहोचली. धाव फलक 40+ असणारे हे दोन्ही खेळाडू आमने सामने पाहायला भेटत आहेत. परंतु स्वप्नील कोंडरे आमच्या साथी समालोचनामध्ये जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही इथे मनोगत घेऊ शकतो, कारण की ते खास आमच्या सोबत गावावरून खास सामना पाहण्यासाठी आलेत. गावाची टुर्नामेंट म्हणून आलेत. ते मला सांगत होते गाडी बसल्यावर की मीही देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल, परंतु प्लेइंग 11 मध्ये काहीसा बदल झाला. त्यांचा देखील आपण मनोरंजन घेणार आहात थोड्या वेळामध्ये. ही पाहूया रनबादची संधी होती, परंतु नाकारली गेली आणि ही एक धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या 19 वरती पाहायला भेटते. एक क्रिकेटचं वेड असणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वप्नील कोंडरे. खूप वेड म्हणजे पहा, सुटा बुटा IT सेगाचे शूज घालून पुमाचे शूज घालतो, कधी कधी रिबलचे गॉगल, ओरिजिनल रिबलचे गॉगल घालतो, 70चं ब्रँडचं टी शर्ट घालतो. ट्रॅक जर पाहायला गेला तर ब्रँड टी शर्ट, ट्रॅक मॅच टाईपची कॅप घालतो, एकदम ब्रँड कॅप घालतो, कधी कधी सुप्रीमोची कॅप घालतो. तो असा असणारा हा आमचा स्वप्नील कोंडरे. एक क्रिकेट त्यांनी बॅट खास वाईवरून घेऊन आला खेळायसाठी. हो 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 हो, काय गोलंदाजी होते, परंतु वाईट चेंडू पंच घोषित करतात. वाईट चेंडूने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या जाते तब्बल 20 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटली. धावसंख्या 20व्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या स्कोर बोर्ड काहीसा स्लो मोशन मध्ये चाललाय. जसा रागल जुहाल डान्स करायचा ना स्लो मोशन वरती, तसा स्कोर बोर्ड देखील स्लो मोशन वरती चाललाय. चेंडू जातोय, पाहूया चेंडू. पंच चौकार 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 आहे ना पंच? 4-4-4. घेतला त्यानंतर डान्स प्लस मध्ये डान्स घोष करायचा तो, आणि त्यांनी काय अँकरिंग केले तिथे डान्स प्लस मध्ये. आता मात्र एका पिक्चरचा हिरो देखील झाला, वेब सिरीजचा. म्हणजे कुठनं माणूस कुठं गेला हे लक्षात ठेवा. एक लोकांना हसवायचा तो स्टेजवरती, परंतु आता तो हिरो ठरलाय. ना थका हूं मैं ना थके हे पाव के ना हिम्मत मैंने हारी है अभी भी कोशिश है मेरा जारी, त्यांनी सांगितलं. आणि तो आता एक सितारा म्हणून नावाला आला. रेमो डिसूजांनी सांगितलेलं की हा नक्कीच नाव मोठं करेल, आणि ते नाव देखील मोठं केलं. घ्यायचा आहे. थोडा वाईट चेंडू पाहायला भेटला. वाईट चेंडूने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. भीमनगर वॉरियर्स कुठेतरी लाईन अँड लेन विसरताना पाहायला भेटतोय. गोलंदाज वाईट दिलाय मैदानाच्या आतमध्ये. जरा स्पीडअप घ्या ना सर. हो 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 हो, स्लोवर पैसा घेऊन चेंडू. एकदा गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण की त्यांचं मनोबल देखील वाढलं पाहिजे, कारण की वयाच्या 55 वर्षी देखील गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. खरंच चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका खेळला गेलाय. जर तुम्हाला इंग्लंडचा खेळाडू जेमी अँडरसन माहिती असेल, जर वयाच्या 40व्या वर्षी देखील तो गोलंदाजी करायला तयार होता, परंतु संघाने स्वतःहून मागे लावून त्याला निवृत्ती घ्यायला लावले जेमी अँडरसनला, कारण की गोलंदाज तेवढा घातक होता. तो त्याच्यावरती स्वतःला विश्वास होता की मी अजून गोलंदाजी करू शकतो, मी अजून खेळू शकतो इंटरनॅशनल, परंतु संघाने दबाव टाकला, तू निवृत्ती घे आणि बाकीच्या खेळाडूंना यंग फील्डला चान्स दे. त्या कारणाने त्याला निवृत्ती घ्यावी लागली. परंतु वयाच्या 40व्या वर्षी देखील असा वाटत होता की 18व्या वर्षाचा आहे का काय तो गोलंदाज जेमी अँडरसन. चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथवरती सातत्याने विराट कोहलीला तो घातक असा साबित व्हायचा. रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, परंतु इथं घडलं काय तर चौकार चौकार चौकार, 4 धावा ठोक डीजे.
जेव्हा महेंद्रसिंग धोनीला विचारलं की तुम्ही 9व्या नंबरवरती फलंदाजीसाठी का आलात, तर त्याने उत्तर काय दिलं असेल? तर त्यांनी सांगितलं की मी काय निवृत्ती घेतलेली आहे, पण बाकीचे जे यंग पिढी आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी 9व्या नंबरवरती आलो. नाहीतर मी काय पहिल्या नंबरवरती पण फलंदाजीसाठी येऊ शकतो. पण त्याला माहिती आहे आपल्या बॅटीला काय बॉल लागू शकत नाही. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं असेल. ही एक धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटते. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये, तू मैमे चालू आहे. इथे थ्रो केलाय पुन्हा एकदा. इथे काय घडणार? विकेटचं पतन, मोठा गडी मोठा हादरा मैदानाच्या तंबूच्या आसऱ्या जाताना पाहायला भेटला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, मुझे खुदा क्या मारेगा, मैं मर्द टांगे वाला. तसं ते विमल आणि गुटखा खाण्यासाठी मी बनवलेलं आहे. मी विमल खाने वाला, मैं गुटखा खाने वाला. आवाजच घ्या. मैं हेलो, मैं विमल खाने वाला, मैं गुटखा खाने वाला, मैं विमल खाने वाला, मैं गुटखा खाने वाला. पाहूया चेंडू मात्र गरकन जातोय. सीमा रेषा पार जाणार का चेंडू? तिथे मात्र रोनाल्डो सारखे फुटबॉल खेळायचा होता. वाईट चेंडू पंच घोषित करतात. ह्या टोटल 5 धावा. 5 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 33 वरती जाऊन पोहोचले. 33 नंबरचा जर विचार 33 नंबरचा जर विचार केलात ना, तर हार्दिक पांड्या ज्यांनी मात्र T20 वर्ल्ड कपची शेवटचं ओव्हर हाताळलं, ज्यांनी मात्र डिप्रेशन मध्ये असताना देखील शेवटचं ओव्हर टाकलं. म्हणजे पहा, एक लेडीज काय सोडून गेली, परंतु त्याचा कमबॅक, असा कमबॅक कुणाचाच झाला नाही. त्याचा कमबॅक होताना पाहायला भेटला आपल्याला. सामान्य ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वरजी शेलार साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणि त्यांच्यासोबत आलेले मनोहरजी घोलप साहेब यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. या साहेब, आपण मंचावरती येऊन बसायचं आहे. मनोहरजी घोलप साहेब या. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार 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 ठोक. मनोज तलेकर मात्र भर उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहात आपण त्यांच्या सोबत विजय. आणि तसेच आपले ऑफिशियली पंच ज्यांनी मात्र क्रिकेटमधून काहीशी निवृत्ती घेताना पाहायला भेट. एक घातक गोलंदाज ज्यांनी मात्र भल्या भल्यांच्या दांड्या गुल केल्या होत्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय होतंय? षटकार 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 ठोक डीजे. तर 44 वरती जाऊन पोहोचले. धावसंख्या काय रानवडी ब संघ फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे, काय होणार, काय घडणार, काय बिघडणार थोड्याच वेळात माहिती पडणार. चेंडू बाहेरनं आणून द्यायचा आहे कृपया व्हॉलिंटियर्स. 44 वरती जाऊन पोहोचले धावसंख्या. 42 धावसंख्या पाहायला भेटली. सॉरी, 42 धावसंख्या पाहायला भेटली धाव फलकावरती. 42 वरती जाऊन पोहोचले धावसंख्या. नवीन गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी होईल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल आपल्याला. हलक्या हाताने मारलेला हा चेंडू. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा होतोय का प्रयत्न? तर ह्या 2 धावा पूर्ण. 2 धावेने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या होती तब्बल
44-44 वरती जाताना पाहायला भेटते. संपली. आणि असे तर रानवडी बस संघ हा विजय संघ होताना पाहायला भेटला.